श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय आणि जर नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजे काय की आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नसेल, तर त्या कष्टाला काहीही अर्थ नाहीये। ज्या वेळेला आपण जे कष्ट करतो, जी मेहनत करतो, त्याचा योग्य तो मोबदला आपल्याला मिळतो, त्या वेळेला आपण म्हणतो की माझ्या कष्टाचं चीज झालं, किंवा मी जे कष्ट करतोय त्या मेहनतीचं फळ मला मिळालं आहे आणि त्याच कष्टाला किंमत असते। बाकी आपण कितीही राबत राहिलो आणि त्याचा मोबदला मिळाला नाही तर त्याला काहीही अर्थ नाही। म्हणजेच काय की नशिबाची, कष्टासोबत नशिबाची साथ असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि मग तुम्ही कष्ट करताय नशिबाची साथ मिळत नसेल तर त्यासाठी विविध सेवा, विविध उपाय, ह्या नशिबाची जोड मिळावी यासाठी आपण करत असतो। त्यातच बघा, तुमची एखादी इच्छा असेल, जसं की स्वतःचं घर होण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात, पण काही ना काही अडथळे येत आहेत। प्रयत्न करून सुद्धा त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये। तुम्ही नोकरी शोधत आहात, मनासारखी नोकरी मिळत नाहीये। बऱ्याच वर्षापासून जॉब करत आहात, तुमचं प्रमोशन होत नाहीये। तुमच्या मागून लोक आले, ते पुढे गेले, पण तुम्ही तिथेच आहात। तुम्ही एखादा उद्योगधंदा, व्यवसाय करताय, तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये, म्हणजे लाभ होत नाहीये, प्रॉफिट होत नाहीये, आर्थिक नुकसान होत आहे, किंवा फक्त जे आलं ते गेलं, म्हणजे असं होत आहे, काही पैसे मागे पडत नाहीयेत। तर यासाठी तुम्ही हे करू शकता। किंवा तुम्हाला एखादा आजारपण आहे, तर तुम्ही ट्रीटमेंट वगैरे घेताय, पण एवढा तुम्हाला फरक जाणवत नाहीये, खूप दवाखाने बदलून झाले, खूप काही झालं, तर एक बाबा चला की देवाचं काहीतरी फरक पडावा, तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। ही सेवा तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा इतरांसाठी करू शकता। ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पाठ, संकल्पयुक्त पाठ किंवा संकल्पयुक्त पारायण तुम्ही करू शकता। तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 21 दिवसात 21 पारायण करू शकता, 108 दिवसात 108 पारायण करू शकता, किंवा तुम्ही अगदी वर्षभर नित्य नियमाने रोज तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र नाव चुकून आलं, स्वामी चरित्र सारामृताचे तुम्ही पाठ करू शकता, पारायण करू शकता। म्हणजे अगदी तुमच्या मनावर 51, 21, 41, 100 कितीही तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे संकल्पयुक्त जे आहे ते पाठ करू शकता। सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी संकल्प करायचा आणि जेवढा संकल्प केलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे, पारायण करायचं आहे। आता हे करत असताना स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे काय, एक पारायण म्हणजे काय की पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत स्वामी सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। तर पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला संपूर्ण हे अध्याय पठण करणे, मध्ये न बोलता, मध्ये न उठता, याला म्हटलं जातं स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ किंवा स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण। तर या पद्धतीने आपल्याला रोज पारायण करायचं आहे। आता जेव्हा तुम्ही हे पारायण करताय, मग याचे नियम काय आहेत, याच्या अटी काय आहेत, तुम्ही संकल्प केलेला आहे किंवा तुम्हाला ही सेवा करायची आहे, मग स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करत असताना कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे। स्त्रिया असू द्यात, पुरुष असू द्यात, मुलं असू द्यात, मुली असू द्यात, अगदी प्रत्येक जण स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतात। यामध्ये सगळ्यात पहिला नियम आहे, ज्या वेळेला आपण संकल्पयुक्त पारायण करतोय तर त्यावेळेला नॉनव्हेज हे संपूर्ण वर्ज्य आहे। नॉनव्हेज हे आपल्याला खायचं नाहीये। आता बऱ्याच ताईंचा प्रश्न येतो की आम्ही नॉनव्हेज खात नाही, पण आमच्या घरातली इतर मंडळी खातात, मग अशा वेळेला आम्ही काय करायचं, आम्हाला त्यांना बनवून द्यायला लागतं, मग तेव्हा आम्ही काय करायचं। तर बघा, सकाळी सकाळी स्नान वगैरे झालं की तुम्ही तुमचं हे जे स्वामी चरित्र सारामृताचा जो एक पाठ आहे तुमचा रोजचा, तो तुम्ही करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांना बनवून द्या, तुमच्या घरातले खाऊ, ते काही करू द्या। आणि रोजच्या रोज काय करायचं की महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, तुमचं नाव, तुमचं गोत्र असं आहे महाराज, मी नॉनव्हेज खात नाही, पण माझ्या घरातली मंडळी जी आहेत ती नॉनव्हेज खातात, आणि महाराज माझ्या बरोबरच माझ्या घरातील मंडळींना सुद्धा सद्बुद्धी द्या, सत्विचार द्या, तुमचा आशीर्वाद, तुमची कृपा त्यांच्यावर होऊ द्या, आणि तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने मला व माझ्या कुटुंबियांना ज्या काही वाईट सवयी आहेत, जसं की नॉनव्हेज खाणं मला सोडवायचं आहे, तुमची इच्छा आहे की खूप तुमच्या घरातल्यांनी नॉनव्हेज खाऊ नये पण ते खातात, तर महाराजांना विनंती करायची की आम्हाला चांगली सवय लावा
किंवा आम्हाला सतबुद्धी द्या, महाराजांची कृपा झाली तर नक्कीच तुमच्या घरातील जे सगळं नॉनव्हेज वगैरे किंवा जे आपण म्हणतो व्यसन करणारे लोक असतील काय, हे सुटून जाईल. कारण प्रार्थनेमध्ये ही खूप जास्त शक्ती आहे. त्यामुळे महाराजांना प्रार्थना करायची आणि आपण जी आहे ती आपली सेवा जी आहे ती प्रामाणिकपणे करायची. पण माझ्या घरातले खातात म्हणून मी सेवेमध्येच येणार नाही किंवा मी सेवाच करणार नाही, तर हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही सेवा करा प्रामाणिकपणे आणि महाराजांना रोज विनंती करा, प्रार्थना करा तुम्ही पारायण करताना की महाराज ही गोष्ट जी आहे माझ्या घरातील ही आहे ती बंद करा, सर्वांना सद्बुद्धी द्या. तर या पद्धतीने आपण करू शकतो. आणि सकाळी सकाळी तुम्ही पारायण करून घेऊ शकता. रोज सकाळी स्नान झालं की पारायण करून घ्यायचं. आता दुसरी जो गोष्ट येते ती म्हणजे पिरियड्स आल्यानंतर कसं करायचं. जेव्हा तुम्हाला पिरियड्स येतील, तुमच्या घरामध्ये इतर मंडळी असतील वाचन करणारी, तर त्यांनी हे वाचन केलं, त्यांनी पारायण केलं 4-5 दिवस तरीही चालेल, काही हरकत नाही. आणि जर वाचणारच कोणी नसेल तर तुमचे पिरियड्स संपल्यानंतर तुमचं जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्ही सुरू करू शकता. जसं की तुमचे 20 पारायण झाले आणि 21 वेळेला तुम्हाला पिरियड्स आले, तर पुढे 5 दिवस जाऊ द्यायचे आणि परत ते 5 दिवस झाल्यावर 22व्या पारायणापासून तुम्ही सुरुवात करायची. परत सुरुवातीपासून सुरुवात करण्याची गरज नाही. हे आता तुम्हाला जर सुतक आलं तर मग अशा वेळेला काय करायचं. तर जेव्हा सुतक आलं, सुतक झाल्यानंतर इथे बघा स्वतःच्या मनाचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या मनाला विचारू शकता. आता मी जर तुम्हाला म्हटलं की नाही, सुतक जेव्हा आपलं झालं त्याच्यानंतर परत सुरुवातीपासून सुरुवात करायची, तर तुमच्या मनामध्ये कुठेतरी समजा बऱ्याच जणांना वाटेल की ओके ठीक आहे आम्ही सुरुवातीपासून करू. पण बऱ्याच ताईदादांच्या मनात काय, अरे माझे तर 100 पारायण झाले होते आणि आता सुतक आलं आणि परत ताईंनी सांगितलं सुरुवातीपासून करा, मग माझी तर इच्छा नाहीये बाबा. मग तुम्ही ते पारायण सुरुवातीपासून करणार, पण तुमच्या डोक्यात काय की माझी तर इच्छा नव्हती, मी आता तर 100च्या पुढे माझे 8च राहिले होते, 8 दिवसात झाले असते, परत मला सुरुवातीपासून करायचं. म्हणजे तुमचं त्या सेवेमध्ये लक्ष नाहीये, तुमच्या त्या सेवेमध्ये भाव नाहीये. परत करायचं म्हटल्यावर तुमच्या डोक्यात काय की माझे 100 झाले होते, फक्त 8च राहिले होते, ताईंनी तर सांगितलं सुरुवातीपासून करा. त्याच्यामुळे तुम्ही सुतक झाल्यानंतर तुम्ही महाराजांना विचारा किंवा तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की मला खरंच सुरुवातीपासून सुरुवात करायची आहे का जिथे स्टॉप झालं होतं, 100ला स्टॉप झालं होतं तर 100च्या पुढे मला कंप्लीट करायचं आहे. तुमचं मन जे सांगतं किंवा महाराजांचा तुम्हाला जो संकेत मिळतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. कारण मी सांगितलं तरी तुमचा त्यामध्ये भाव नाही, भक्ती नाही राहणार. आणि मी जरी म्हटलं की बाबा जिथे सुतक संपलं आणि तुम्ही जिथे स्टॉप झालं तिथून पुढे सुरू करा, तर तुम्हाला काय वाटेल, अरे हे तर सुतक झालं, मग सुतक झाल्यावर तर परत सुरुवातीपासून करायला पाहिजे, त्यांनी ते सांगितलं की बाबा जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे करा. मग हे खूप कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे तुमच्या मनाने तुम्ही हे ठरवू शकता की तुम्हाला काय करायचं आहे. अधिक श्रद्धेने विश्वासाने तुम्ही कसं पठण करू शकता. जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्ही पठण करू शकता किंवा तुम्ही सुरुवातीपासून केलं तर अधिक तुम्ही विश्वासाने पठण कराल. तुमचं तुम्ही ठरवायचं आणि तुमचं तुम्ही करायचं आहे. आता हे स्वामी सारामृताचा 21 दिवसांचा किंवा 108 दिवसांचे पाठ करत असताना, पारायण करत असताना परान्न घ्यायचं का नाही घ्यायचं का. परान्न घेतलं, कोणतीही सेवा करताना जर आपण परान्न पाळलं म्हणजे घेतलं नाही तर अतिशय उत्तम आहे. पण तुम्हाला काही अडचणी असेल, तुम्हाला हे पाळणं शक्य नसेल तर काही हरकत नाही. ज्या वेळेला आपण परान्न घेतो किंवा रोज संध्याकाळी एक नियम बनवायचा की मी गायत्री मंत्राचा 1 माळ जप करेल. जेव्हा आपण परान्न घेऊ त्यावेळेला गायत्री मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे आणि आपण हे जर पाळलं तर खूप उत्तम आहे, नाही तर 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे की आपलं सॉरी शब्द आठवत नाहीये, ब्रह्मचर्य पालन करायचा. तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल, तुम्ही जर ब्रह्मचर्याचं पालन केलं तर खूप उत्तम आहे, पण नाही केलं तरीही काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ करून शुचिर्भूत कपडे घालूनच आपण ही जी सेवा आहे ती करणार आहोत. कारण बघा महाराजांची जी सेवा आहे ती त्यांची कृपा व्हावी, आपल्या घरामध्ये एकोपा, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण करत आहोत. आणि जर तुम्ही 21 दिवसांची सेवा करताय, 108 दिवसांची सेवा करताय आणि जर तुम्ही म्हटलं की मला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि यामुळे जर तुमच्या घरामध्ये भांडणं झाले, वादविवाद झाले, तर ते आपल्या गुरूंना, आपल्या देवाला तरी आवडेल का की घरच्यांना हे करून घरामध्ये भांडणं वादविवाद करून आपण ही सेवा करतोय. तर असं
पाळायचं नाही. तुम्हाला पाळणं होत असेल, जेवढा दिवस तुम्ही पाळू शकता. नाही पाळणं झालं त्या दिवशी तुम्ही नाही पाळलं, महाराजांना प्रार्थना केली की बाबा असं असं तसं तरीही चालेल. स्नान वगैरे करून नंतर आपण त्या ग्रंथाला रोजच्या रोज काय करायचं, हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं, देवघरासमोर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि हे पारायण करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि जर तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरीही चालेल. कोणत्याही देवाला, कोणत्याही गुरुला तुम्ही किती मोठी पूजा मांडणी केलेली आहे, तुम्ही किती किलो फुलं अर्पण केलेले आहेत, हे त्यांच्यासाठी गरजेचं नाहीये. देवांसाठी गरजेचं काय आहे की तुम्ही किती भक्तीने, तुम्ही किती श्रद्धेने त्यांची सेवा करत आहात, हे महत्वाचं आहे. त्यामुळे अगदी देवघरासमोर बसून जरी तुम्ही याचं पारायण केलं तरीही चालेल. आता बऱ्याच जणांचं देवघर वरती भिंतीवर असतात, तर तुम्ही देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावू शकता आणि घरामध्ये जिथे कुठे जागा आहे तिथे खाली आसन टाकायचं आणि तिथे बसून तुम्ही हे पारायण केलं तरीही चालेल. पारायण झाल्यानंतर रोज साखरेचा का होईना महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि तो साखरेचा नैवेद्य चहामध्ये वगैरे आपण सर्वांनी घरातल्यांनी तो ग्रहण केला तरीही चालेल, महाराजांचा प्रसाद म्हणून. तर या पद्धतीने अतिशय हे साधे सोपे नियम आहेत, खूप काही नियम अटी नाही. बघा, नियमांपेक्षा अटीपेक्षा आपला भाव, आपली भक्ती महत्वाची आहे. या नियमांना, या अटींना घाबरून जर तुम्ही सेवेतच येणार नसाल तर ते नियम अटी काय कामाच्या. आपल्या देवाला जर त्यांच्यामुळे आपण घाबरत असू, त्यांच्या जवळ जाण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी, तर हे अतिशय चुकीचं आहे. त्याच्यामुळे नियम अटी हे थोडेसे बाजूला ठेवा आणि आपला भाव, आपली त्यांच्या प्रति भक्ती जी आहे ती फ्रंटला ठेवा आणि सेवा करा. महाराजांची कृपा ही 100% होईलच होईल. श्री स्वामी समर्थ.